येताना पण खूप थंडी वाजली. अजूनपर्यंत आम्ही पूर्ण थरथरतोय. हॅलो, नमस्कार. खूपच लेट म्हणजे लेट अपडेट. आत्ताच आम्ही घरी आलोय. आजचा दिवस खूपच धावपळीमध्ये गेला. आज सकाळपासून आम्ही नुसते बाईकवरतीच आहोत आणि उद्या आमची मोठी राईड आहे. सो आम्ही उद्या राईडसाठी निघणार आहोत. उद्या म्हणजे काही तासातच. आता वाजलेत तुम्ही बघता इथे 11:30 झालेत, रात्रीचे 11:30 आणि आम्ही जस्ट आलो. काला घोडा फेस्टिवलसाठी गेलो होतो CSTला. तिथून निघालो आणि आत्ता आम्ही घरी पोचलो. सो डोळे खूप जास्त झोमत आहेत. उद्याची राईड आमची असणार आहे गुजरातची. गुजरातला आम्ही निघणार आहोत. आम्हाला 3-3:30 किंवा जास्तीत जास्त 4 वाजेपर्यंत आम्हाला आमच्या फर्स्ट मीटिंग पॉइंट म्हणजेच फाउंटन हॉटेलच्या भेटायचं आहे बाकीच्या रायडर्सला. आणि त्यासाठी 3 वाजता म्हणजेच रात्रीच्या मध्यरात्री 3 वाजेपर्यंत 3 ते 4 वाजेपर्यंत आम्हाला फाउंटनकडे फर्स्ट मीटिंग पॉइंटला भेटायचं आहे. त्यासाठी आमच्याकडे थोडाच वेळ बाकी आहे. आमची काहीच पॅकिंग वगैरे झालेली नाहीये, कारण की आम्ही काहीच ठरवलं नव्हतं जायचंय वगैरे. आणि एकदम लास्ट मोमेंटला ठरवलं की ठीक आहे, चला आपण ही राईड जॉईन करूया. सो इट्स हॅपनिंग नाव. आणि उद्या 2-2:30 वाजता आम्ही निघणार आहोत रात्री. आणि लेट्स सी अँड होप फॉर द बेस्ट. राईड कशी होते बघूया. आपली गुजरातची राईड कशी होणार आहे. आमची फर्स्ट राईड असणार आहे गुजरातची. सो लेट्स सी. खूप एक्साइटेड आहोत कशी राईड होते वगैरे त्याच्यासाठी. फक्त टेन्शन एवढंच आहे की अजून पॅकिंग झालेली नाहीये आणि काहीच रेडी नाहीये. बघूया, थोडा 10-15 मिनिटांमध्ये पटकन पॅकिंग करू आणि लगेचच झोपू, थोडा वेळ पॉवर नॅप घेऊ आणि मग उद्याच्या राईडसाठी निघू. चला तर मग पॅकिंग झालेली आहे. आम्ही फक्त आता एकच बॅग घेतली आहे. बॅगमध्ये आमचे काय एका दिवसाचे कपडे आहेत आणि तिथे आम्हाला काय लागतील त्याच्यासाठीचे कपडे आहेत. हे माझे कपडे आहेत उद्यासाठीचं रायडिंग गिअर. मनोजचे कपडे, पॅन्ट आणि रायडिंग गिअर इथे ठेवलेलं आहे. मनोजचे आणि माझे शूज. चला तर फायनली आता झोपूया. वाजले 12:30 वाजून गेले. झोपूया थोडा वेळ आणि उद्याच्या राईडसाठी फ्रेश होऊया. बाय बाय, गुड नाईट. चला तर रात्रीचे वाजले आहेत 3 वाजता रायडर चाललेले आहेत राईडला. सो गणपती बाप्पा मोरया बोलून पुढचा प्रवास स्टार्ट करूया. लॉक आहे गेट. उभी लावतोय, साडवी लावणार झोपून. तर आम्ही आता हॉटेल वाल्टनच्या इथे पोहोचलेलो आहोत. आमचे बाकीचे रायडर मागे हॉटेल फाउंटनच्या इथे उभे आहेत. अजून बाकी रायडर आलेले नाहीत, त्यांची वाट बघतायत. आणि आता 4:30 वाजलेत सकाळचे. आम्ही सर्वांच्या पहिले आलोय. आता वाट पाहतोय त्यांची. बघू आता कधी येत आहेत. खूप सारी थंडी आहे इथे. खूप कशी आहे थंडी? कशी आहे थंडी? मस्त मजा येते. खूप थंडी वाजते. चहाचा कप हालतोय. ठंडी में को गोवा जाते वक्त भी नहीं लगा था. आता आम्ही किती वाजलेत? 8:44. सकाळचे 8:44 झालेले आहेत आणि आम्ही पोचलोय वलसाडला. खूप जास्त थंडी वाजते. खूप येताना पण खूप थंडी वाजली. अजूनपर्यंत आम्ही पूर्ण थरथरतोय. सो आता इथे थांबलोय जेवणासाठी. जेवूया इथून आणि इथून मग पुढे निघूया. आम्ही सुरतच्या रस्त्यावरून जाणार आहोत. आत्ता 15 डिग्री सेल्सिअस आहे
टेम्परेचर आहे. हा ओ, आणि तुम्हाला बाकीचे अपडेट्स वगैरे बघायचे असतील तर तुम्ही मी पूर्ण थरथरते त्याच्यावर. अक्षरशः आम्ही लोक उभे होतो ना, चहा पितोय आम्ही आणि चहाचा कप सुद्धा असं 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 हलत होता आणि चहा खाली सांडत होता. मनोज पण इथे तुम्ही बघू शकता. एक मिनिट दाखवू. मनोजचा मोबाईल पण असा मध्ये मध्ये हलतोय. किती वेळा चहा सांडला हातातून. तर मजा आली खूप. आम्ही आता वलसाडला आता इथे थोडंसं खातो, नाश्ता करतो आणि लगेच पुढे जाण्यासाठी निघतो. हे डबल डीप की आहे. हाँ, डबल फ्राई. हे बघा जातात आली. फ्रेशनेस घे, अजून एक घे ना. ट्रायबल होमस्टे प्रोजेक्ट. अभी यही है ना पहला, इससे पहले क्यों गया? उससे पहले क्यों गया? तर हा आहे आमचा रूम आजच्या दिवसासाठी, आजच्या रात्रीसाठी. ठीक आहे, छान आहे. आणि हा व्ह्यू आहे. सो इथे आम्ही थांबतोय. सगळ्या बाईक पार्क केल्यात. आणि मी आता रेडी झालेली आहे. लोकेशनला चाललेलो आहोत. आम्ही चाललो आहोत, हे लोकेशन तुम्हाला माहिती नव्हतं. सो आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार आहोत आणि तिकडे जाऊन आम्ही 4 ते 6चा स्लॉट बुक केला आणि बघूया आता तिकडे जाऊन काय काय आपल्याला बघायला मिळतं. सो लेट्स गो. फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलोय आणि इथे तुम्ही बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटी मधूनही तुम्ही हॉटेल्स बुक करू शकता. म्हणजेच लाईक ऑनलाईन बुकिंग आहे आणि तुम्ही इथे येऊनही रूम बुक करू शकता. आम्ही इथे राहतो आणि तो आमच्या मित्रांचा रूम आहे. येस.
तर इथे तुम्ही बघता, इथे तुम्हाला ऑटो आणि बस दोन सुविधा मिळते. हे इथे आम्ही आलो आहे, इथून मे बी आतमध्ये जायचं आहे. इथे एंट्री गेट आहे आणि इथे तुम्हाला वॉशरूम वगैरेची पण सुविधा आहे. इकडनं ना बस किंवा आपण इलेक्ट्रिक ऑटो करून जायचं विचार केला कसं. गाडी अलाव का नाही इथे तिकीट घेण्यासाठी लाईन लावावी लागते. सो आम्ही एक्सप्रेस तिकीट घेतलंय. काय झालं तर ऑनलाईन आपण बुक केली. सो आता बससाठी लाईन लावायला आम्ही इथून चाललोय. आपल्याकडे एकदम कट टू कट टाइम आहे ना. आम्हाला वाटलं की आपण एकदम 2-3 ला. हा 4 ते 6 स्लॉट भेटतो ना आपल्याला. आणि आपण पोहोचलो 3-4 ला तर मग काय. अर्ध बघून उडवू शकतो. आम्हाला जागा भेटली. फायनली आमची एंट्री झालेली आहे. इथे आल्याच्या नंतर आम्हाला समजलं की बरेच एजड माणसं सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा खूप. चला तर आतमध्ये जाऊन बघूया काय बघायला मिळतंय. Trip with
आहे लोकांना फिरा. काय ते तुम्ही बघता इथे समोर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा भला मोठा स्टॅच्यू दिसतोय. हा स्टॅच्यू 182 मीटर्सचा आहे. तुम्हाला फोनमध्ये व्हिडिओमध्ये एवढं दिसत असेल की नाही माहिती नाही, पण आम्ही इथून समोरून बघतोय तर आम्हाला समजतं की हा स्टॅच्यू किती मोठा आहे. तर तुम्ही माणसं इथे केवढीशी दिसतात आणि हा स्टॅच्यू केवढा मोठा आहे. स्वतः आम्ही जाणार आहोत स्टॅच्यूमध्ये. त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा अलाउड आहे आणि त्याची आम्ही तिकीट काढली आहे. सो आम्ही चेस्टपर्यंत वरती जाणार आहोत आणि वरतून व्ह्यू दाखवणार आहोत तुम्हाला. हा मनोज मला शोधतोय. शोधलंस मला गेली की काय मध्ये मी इथेच राहिलो. चला तर आता वरती जाऊया. हो हो अरे गाडी पूर्ण स्टील केली आहे. स्टॉप केली, काहीच काम नाही केलं. आपलं काहीच लावलं नाही. गाड लावलं, रायडर काम लावलं, काहीच नाही. आपण ग्रीन गॅलरी मध्ये जाणार आहोत. तिकीट चेक होते. डन. थँक्यू. 1000 रुपये का वाईट भाई, 1000 रुपये का वाईट. सगळीकडे जायचं. आता तुम्ही बघताय आम्ही स्टॅच्यूच्या आतमध्ये आलेलो आहोत, म्हणजे चेस्ट हाईट पर्यंत आलेलो आहोत. असं वाटतच नाही की आम्ही स्टॅच्यूच्या आतमध्ये आहोत. एवढं सुंदर, एवढं मोठं आणि मस्त कन्स्ट्रक्शन बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. अभी आपको उनके पैरों में जाना है. 70 फीट का पंजा देखना है. म्यूजियम में ऑडियो वीडियो देखना है. टिकट में इंक्लूड है वेली ऑफ फ्लावर और शाम को लेजर शो. पूरी स्टैचू के ऊपर साउंड के साथ लेजर शो बता दीजिए. अभी आप देख सकते हैं. आप सबकी यात्रा सफल.
वॉकिंग पाथ. कसं बनवलंय ते? That is 60. आणि ही आहे सेकंड फ्लोअरवरची व्ह्यू. मग अशी आम्ही चेस्टमध्ये होतो स्टॅच्यूच्या आणि आता आम्ही फीटमध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये ही गॅलरी बनवलेली आहे. तुम्ही बघता किती मोठी आणि एकदम वेगळंच स्ट्रक्चर बनवलेलं आहे. बापरे, खूपच ह्यूज आहे. हे बघता तुम्ही स्कूलचे मुलं वगैरे खूप ट्रिपसाठी वगैरे येतात इथे. तुम्ही बघता इथे ही लायब्ररी आहे. लहान मुलांची पिकनिक आहे. बापरे, कुठे कुठे? हा, इथून आपण एकदम जवळून स्टॅच्यू बघण्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. सगळीकडे त्यांनी एस्केलेटर्स दिलेली आहेत. सरदार सरोवर आहे. हे आहे सरदार सरोवर. हे आहे सरदार सरोवर. त्यातून ते लोक ती बोट आहे ना त्याची ते पण एक आहे. अच्छा, इथे खूप खूप आपलं तर तुम्ही इथे खूप 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 बघण्यासारखं खूप काही आहे. एका दिवसामध्ये तुम्ही सगळं काही बघू नाही शकत. 7 डेजची आयटनरी आहे आणि त्यांची आयटनरी 7 डेजची आहे. तुम्हाला 7 दिवस फक्त लागतील सगळं काही बघण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी. सो एका दिवसामध्ये तर ते पॉसिबल नाही आहे. एका दिवसात एक्सप्लोर करणं पॉसिबलच नाही आहे, कारण इथे खूप चालावं लागतं, कारण की प्रत्येक लोकेशन एकदम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. सो मला प्लॅन करून 7 दिवसासाठी यावं लागेल. कंटिन्यू राईड करून करून आम्ही दोघेही खूप टॅन झालेलो आहोत. बघता तुम्ही आम्ही दोघे
स्टॅच्यू एक्सप्लोर करून झालेला आहे. सो आता आम्ही खाण्यासाठी आलो. इथे खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला पेड करून तुम्ही काही इथे खाऊ शकता. सो बघूया इथे काय मिळतं खायला, कारण थोडा वेळ आम्हाला इथे थांबावंच लागेल कारण लेझर लाईट शो आहे. सो बघूया. गुड मॉर्निंग. चला तर आज सेकंड डे आहे. आम्ही आता निघालो आहे पुन्हा मुंबईला येण्यासाठी. सो आमची तयारी सगळी झालेली आहे. जिथे बघता बॅकपॅक झालेली आहे आणि आम्ही सुद्धा रेडी झालेलो आहोत. मनोज, झाली का तयारी? चला आता लेट होतो. आम्ही नाश्ता करायला चाललो. नाश्ता करतो फटाफट आणि निघतो. आता सकाळचे मे बी 11 वाजलेत. आम्ही 10-10:30चा टार्गेट ठेवला होता, पण पाणी गेलं होतं आणि लाईट पण गेलेली, त्याच्यामुळे लेट झाला. चला तर मग नाश्ता करून घेऊया. नाश्त्याला बघूया काय आहे आणि मग तिथून निघूया. आणि नाश्त्याला आहे पुरी, बटाट्याची भाजी, पोहे, गुजराती स्टाईल. चला तर. चाय मिलेगा क्या? चाय मिलेगा? चाय मिलेगा? इथे रूम होते सगळे. हा एक रूम आहे, इथे आहे. सगळेजण इथे थांबले होते काल. और ये आंटी है, इन्होंने खाना बनाया. बहुत ही अच्छा खाना था और बहुत अच्छा है आपका रूम. बाहर का भी वो हम लोग ने देखा, वो भी बहुत अच्छा है. हे त्यांचं किचन आहे. इथे जेवण बनवत होते आणि इथे रूम आहेत. आणि इथे पाठीमागचा एरिया आहे जिथे त्यांनी इथे जेवण बनवलं अर्धा आणि ते सगळे भांडे वगैरे घासतात. आणि इथून पाठीमागे खूप मोठी जागा आहे. पूर्ण गुलाबांची शेती त्यांनी केली आहे. सगळे रेडी झालेले आहेत. आपल्या बाईक रेडी झाल्या आहेत. ते बघता तुम्ही. अर्ध्या बाईक सकाळीच गेल्या आणि इथे आमची एक यावेळेसची बॅग पॅक होते. आणि इथे सगळे बसलेत. आमचा फोटोग्राफर नवीन ॲडिशन. तुझं नाव काय? आकाश हजारिका. फ्रॉम आसाम. हो, आसामी बॉय. आणि इथे आपले हा गरीब गाय बघा. असं का बघत? काय झालं? मुझे घर जाना है. किती वाजता निघणार होता? 9 वाजता निघणार होता आणि अजून इथेच बसलाय. सायली मनोज मुळे लेट झालाय. हे दोघं नेहमी लेट करतात. गाईज बी केअरफुल. चल. चला तर सगळं झालेलं आहे आणि आता निघतोय. फोटोज वगैरे क्लिक करूया आणि निघूया. सगळे गाई म्हशी, इथे गाई जास्त आहेत. गाई आणि बकरी. हे बापरे, मी पण काहीतरी प्लास्टिक खाल्लंय. आता आम्ही मांडवीमध्ये पोहोचलो आहे. गुजरातमध्येच आहोत अजून. आता 100 किलोमीटर नंतर फर्स्ट टी ब्रेक घेतला आहे आणि आता चहा पिण्यासाठी थांबलो आहे. तर तुम्ही बघताय सगळ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आपले सगळे रायडर्स तिकडे जाऊन तुम्ही दिसते पाठीमागे
ते जाऊन चहा पित आहेत आणि मला गाड्यांना बघण्यासाठी थांबवलं आहे. सो आता चहा पिऊया फटाफट आणि निघूया पुढच्या प्रवासासाठी. व्यवस्थित रोड वगैरे चांगले आहेत. आम्ही 100 किलोमीटर नंतर थांबलो आहे आता आणि इथून पुढे बघूया. इथून 2 रस्ते जातात. एक सुरतला जातो, सुरतवरून जातो आणि एक दुसरा रस्ता आहे. सो लेट्स सी कोणता रस्ता आपण चूज करतो. 100 किलोमीटर नंतर प्रत्येक एक तरी ब्रेक घ्यायचा असं ठरवलं आहे. बघूया राईड कशी होते. थोडासा लेट होईल कारण की आम्ही सकाळी पण लेट निघालो आहे. सो लेट्स सी. बाय. आम्ही ते उसाच्या रस्त्याला थांबलोय. मॅडमला सरांना ज्यूस प्यायचा. निघाल्यापासून त्यांना ज्यूस प्यायचा, मला ज्यूस प्यायचा, मला ज्यूस प्यायचा आणि आपण ज्यूस प्यायला थांबलोय. आता ती पिणारे 4 ते 5 ग्लास जवळपास. मी ते दिसत नाही काय त्या लोकांना, नाही तर दिसलं असतं बरोबर. आणि तिकडे ते लोक थांबलेत. ते लोक कलिंगड खाण्यासाठी थांबलेत आणि आम्ही ते ज्यूस पितोय. थंडा थंड ताजा ताजा बनवलेला. नॉर्मल आपल्या गावाला जसे ऊस असतात तसे ऊस नाही आहेत ना. इकडे थोडे बारीक कसे ऊस आहेत आणि कलर पण वेगळा आहे थोडा. असला मस्त थंड वारा लागतोय आणि आता पितो ज्यूस. ते फोन चालू आहेत. मस्त एकदम थंड थंड. ते मी चालतीये आणि हे हेल्मेट पडलं. ते चाललंय कारखाना. खाओगे ना आप? कैसा आहे? पिताय का? पाणी पाणी. हा. उसाचा ज्यूस आणि कलिंगड खाऊन झालेला आहे. आता निघूया. माझ्याकडून व्हिडिओ काढून घेतात आणि माझा व्हिडिओ कोण काढणार? सगळे जण सगळे. चला जाऊया आता. 5 मिनिटावर पुढे थांबायचं जेवायला. तर अशा प्रकारे स्टॅच्यू ऑफ युनिटीची गुजरात राईड आमची सफर संपूर्ण झालेली आहे. थोड्या किलोमीटर्स नंतर आम्ही जेवायला थांबलो, जेवलो आणि तिथून थेट मुंबई गाठलं. रात्री 12च्या दरम्यान आम्ही पोहोचलो घरी आणि घरी गेल्यावर डायरेक्टली झोपून गेलो. सो राईड कशी झाली, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की व्हिडिओमध्ये कळवा आणि त्याचे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये टाकेनच. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा SMJ रायडर्स. कीप इट काउंट, कीप इट रिअल. बाय.